राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस, राज्याचे महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, राज्याचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या सर्वांच्या सूचनेनुसार काल मला बावनकुळे साहेबांनी नांदेड महानगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून ह्या पदावर माझी नेमणूक केलेली आहे। ही नेमणूक पूर्ण संघटन पर्व जे चालू आहे त्याकरता ही केलेली निवडणूक आहे। येणाऱ्या काळामध्ये होणारी आमची नोंदणी नांदेड उत्तर आणि दक्षिणमध्ये जो महानगरचा भाग आहे आमचा जास्तीत जास्त व्हावी याकरता माझी नेमणूक केलेली आहे। त्याचबरोबर येणारी आगामी स्थानिक स्वराज्याची निवडणूक असो, इतर निवडणुका असो, या सर्वाकरता माझी नेमणूक केलेली आहे। भारतीय जनता पक्षाचे सर्व माजी अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश सदस्य ह्या सगळ्यांना सोबत घेऊन चांगल्या पद्धतीने काम करावं असा आदेश आदरणीय प्रदेशाध्यक्षांनी दिलेला आहे। त्यानुसार आज संध्याकाळीच आम्ही आज संघटन मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये बैठक लावलेली आहे रेस्ट हाऊसला 6 वाजता। त्या बैठकीमध्ये सर्वप्रथम ध्येय आमचं हे राहणार आहे की राज्यामध्ये जसं 1.5 करोड सदस्य करायचे आहेत पूर्ण भारतीय जनता पक्षाचे 55 लाख सदस्य झालेले आहेत, बाहेर 95 लाख करण्याकरता आमच्या शहरामधून कमीत कमी उत्तर दक्षिणमध्ये मिळून 1 लाख नोंदणी करण्याकरता आमचं हे 31 तारखेपर्यंत टार्गेट आहे। आजची बैठक त्या अनुषंगाने बोलवलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन नांदेड हा भाजपचा किल्ला करणार आहोत। त्या सगळ्याची ताकद लागणार आहे। मग अशोक चव्हाण साहेब असो, आमचे सर्व स्थानिकचे आमदार असो, सर्व पदाधिकारी असो, माजी अध्यक्ष असो, महापालिकेचे सर्व नगरसेवक असो आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय आम्ही राहणार। तुम्ही सांगा, स्वबळावर लढायचं असेल तर आपण स्वबळही लढू। प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा अधिकार आहे। त्या अनुषंगाने चव्हाण साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर स्वबळावर लढावं असं त्यांनी सूचित केलेलं आहे। खालच्या युनिटला पूर्ण विचारून महानगरचं असो, तालुक्याचं असो, शहरामधल्या इतर नगरपालिकेच्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना विचारून तर कार्यकर्त्यांनी सांगितलं की स्वबळावर लढायचं तर भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार आहे। वरूनसुद्धा अशीच आदेश आहे की खालच्या युनिट जे सांगेल त्याप्रमाणे करायचं। बरेचसे पक्षप्रवेश देखील राष्ट्रवादीमध्ये होत आहे। राष्ट्रवादीमध्ये मला माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षामध्ये उद्या एक फार मोठा प्रवेश आहे कंधारमध्ये। जवळपास 5 ते 10 हजार लोकांचा मेळावा आहे आणि त्यात सर्व लोक प्रवेश करणार आहे। रोजच काही ना कुठं प्रवेश होत आहेत, त्यामुळे आमच्याही पक्षात चांगल्या प्रकारे लोक येत आहेत। एकाच घरात 2 पक्ष चालणार नाही तसं तुम्ही हे तर मी त्या वक्ताची स्टिकअप आहे, मी तर प्रश्नच नाही ना। एका घरात 2 पक्ष चालतं त्याला। आमचं भारतीय जनता पक्षाचं एकच आहे ना, एक काय आपलं 100% भाषा तर आहेच, पण एक राष्ट्र एक घटना असं तसं ते आमचं आहे धोरण। त्याप्रमाणे एक पक्ष एक घर असं राहणार आहे। त्यामुळं कुणी करत असेल की बाबा दोन्ही पक्ष मीच चालू असं जमणार नाही। त्यामुळं आता आमचं जे कंधारचं युनिट आहे आमचं भारतीय जनता पक्षाचं अजून सक्षम करायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। उद्या आमचा कंधारला फार मोठा कार्यक्रम आहे। माझ्या डायरेक्ट संपर्कात आहेत ना। एकनाथ पवार हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते, त्यांनी इलेक्शन लढलं ह्याला कंधारला, पण ते देवेंद्र फडणवीसच्या संपर्कात आहेत। नंतर पुन्हा अजून बावनकुळे साहेबाच्या संपर्कात आहेत, कदाचित ते येतील सुद्धा।